3-4 दिवस झाले जिंदगी लय मस्त चालू आहे. म्हणजे आता आपल्या संग काहीतरी वाईट घडणार आहे. ए सांडा उठून बैस. आज आपल्या घरी पाहुणे येऊ राहिले. पण आपल्या घरी कोणी मेलं नाही, कोणी बेमार नाही, कोणाचं लग्न नाही. मग कशाला येऊ राहिले पाहुणे? अरे दलिंदरा, त्याला काळजी आहे आपली म्हणून भेटायला येऊ राहिले ते आपल्याला. ज्या लोकांना आपलं चांगलं दिसत नाही त्याला आपली काळजी कधीपासून व्हायला लागली. शिल्लक शहाणपणा करू राहिला का? मॉम, तुला माहितीये का माणूस समजदार केव्हा होतो? मोठं झाल्यावर. नाही, जेव्हा माणसाला समजतं आपल्या बापाकडचेच पाहुणे हरामखोर नाहीये, मायकडचे पाहुणे बिलाई भडवे, तेव्हा माणूस समजदार होतो. जास्त मस्ती आला का? तोंड आहे ना सांभाळून वापरा जाय, नाही तर रक्त येणे का तोंडातून. खरं बोललं की सख्या मायला बी राग येतो. रावल्या, पाहुण्या पुढे असा चबरेपणा नाही करायचा, नाही तर उलट लटकून मारीन. आम्ही आलो. अरे मावसा मावशी, बिना बोलवल्याची टपकली तुम्ही. आणि तुमचं गाबरू म्हणजे पोरग बी आणलं संग. अरे राहुलू, केवढा झाला तू? केवढा म्हणजे म्हातारा थोडी झालो. अरे लहानपणी एवढूसाक होता तू. एवढूसाक म्हणजे उंदराच्या पिल्ला एवढा होतो का? अरे त्याच्यापेक्षा बी लय लहान होता तू. आणि चड्डीचा संडास करा जाय. मी चड्डीत संडास करा जाय. आणि तुमच्या पोराचं ढुंगण शिवेल होतं का लहानपणी? अरे पाहुण्या बसून घ्या, त्याला कुठं डोकं लावून राहिले, गोळ्या आटपेल त्याच्या. यायला काही तकलीफ तर झाली नाही ना? तकलीफ झाली बी तर तुम्ही काय करणार आहे? अहो तिकडं रस्त्यानं तुम्हाला कोणा धरून हाणलं बी तर आम्हाला काही घेणं नाही, पण विचाराचं काम आहे आमचं. पाहुणे हो, काय घेता? एक BMW कार देतो का? ओ मावसा, जात्रातली 10 रुपयाची गाडी घ्यायची लायकी नाही हो तुमची, आणि तुम्हाला BMW पाहिजे? डोसाला काय घेता? काळा चहा, पाणी, ॲपल ज्यूस, लिंबू पाणी सोडून दुसरं ज्यूस पाहिजे सुद्धा नसं नव्हतं तुम्ही. पण लोकांच्या घरी लगे अंबानीपेक्षा जास्त नसं दाखवता ॲपल ज्यूस आणि तेन. मला माहित होता तुमच्या घरी नसनच म्हणून. जाय पाणी घेऊन ये. मजाक करायची लय सवय आहे आमच्या पोराला. मजाक नाही, अतिशय नाही तुमचं पोरग. एखाद्या दिवशी मा हातात जर पडलं ना तर कुत्र्या वाणी मारीन मी त्याला. या पाणी डोसा. करे पाण्यातून वास कशाचा येत होता? पाणी स्वच्छ करायची पावडर टाकेल त्यात. रावल्या, पाहुण्याला पाणी कशामध्ये दिलं तो? गिल्ला सापडत नव्हता, मग घेत गेलं. अरे आंघोळीचं मग गाय ते. आणि पाणी कशातून घेतलं? तो फरशीवर मोठी बाटली ठेवेल होती ना, त्यातून घेतलं पाणी. अरे बिंडो, फरशी पुसाचं पाणी होतं ते, त्यात हार्पिक टाकेल होतं म्या. म्हणूनच म्हणलं पाण्यातून वास कस काय या जाय. जाऊ द्या पाहुणे हो, तुमचे आतडे कातडे हार्पिकच्या पाण्यानं साफ धुवून जाईन. थांबा, मी चहा घेऊन येते तुम्हाला. मी इतकी दुनिया पाहिली, पण तुमच्या पोराचं दलिंदर पोरग आता लोक नाही पाहिलं. आता पाहून घ्या मग. हे घ्या चहा फुकटचा. कप मस्त आहे नवे क्रिंग. शेजाऱ्याच्या आणल्या वाटतं मागून. हा, वाटलं पाहिजे आम्ही लय मालदार आहे म्हणून. रावल्या, पाडे गिडे किती लोक पाठीतोय. को तुम्ही पाहुणे आहे ना, मग पाहुण्यासारखे राहा. रिकाम शिव्या खायचे काम कशाला करता? पाहुण्याचं काम राहतं ते शाळातले प्रश्न विचारणं. तुम्हाला बी वाटलं पाहिजे मी लय हुशार आहे, मा ज्ञानी आहे. भले मला शाळात काही घंटा येत नव्हतं. यो दादा किती पागल आहे. पाय एवढी लेकरं समजलं, पण तुला अक्कल नाही आली. ओ इथे तुम्ही बसले म्हणून मी तर दाखवलं असतं तुमच्या पोराला मी. राहुल, यावर्षी लग्न करतो काय? लग्न करायला तर मी 2 वर्षापासून तयार आहे, पण तुम्ही सोयरीक जमू द्या संता वाच ना. 5 सोयरीकी मोड्या तुम्ही माया कुकुटळे व्हायल. अरे राहुल्या, आयुष्यात काहीतरी प्रगती कर, विकास कर. ओ मावसा, फक्त लग्न उद्या, एका वर्षात प्रगती आणि विकास पैदा करतो. अरे खुरखुऱ्या, आयुष्यात पैसा कमव, पुढे जाय असं म्हणून राहिलो मी. सहन होईन का तुम्हाला? मी पुढे गेलो तर तुम्हाला काही नाश्ता आणू का खायला? नाही ना, राहू द्या. नाश्ता नाही आणायचा म्हणजे मनातून तर काठी आलो मी खायसाठी, पण नाश्ता आणा म्हणा चांगलं वाटत नाही ना. ए टकलू, तू तर म्हण नाश्ता आणा म्हणून, त्यामुळं आम्हाला बी खायला भेटेल ना. आणा नाश्ता, मला खायचा आहे. लयच खाऊ गांड बाळ आहे. हे घ्या पाहुणे हो नाश्ता, बिलगा. बापरे, काजू बदाम बिस्कुट. मॉम, यो खजाना कुठे लपून ठेवला होता तो? दाखवल नाही आम्हाला. आमच्या पुढे तर दररोज बेसन आणि पिक्क वरणच मानती तू. अरे राक्षसा हो, तुम्हाला दाखवला असता तर तुम्ही ठुला असता का ते आता लोक? मग पाहुण्याला आणलं, आम्हाला काऊन नाही?
अरे पाहुण्याला वाटलं पाहिजे आपण लय मालदार आहे पैशावाले. बस बुवा थोडंच खाल्लं. थोडं अहो महिने जर तुमच्यावरच आहे. 1-1 किलो काजू बदाम गपकोले तुम्ही. फुकटचं भेटलं तर काही खायला बसलो आम्ही. झोप येऊ राहिली. झोपा ना मग, तुमचंच घर समजा. हे घर आमचं. हा तुमचंच घर आहे. या मग या घराची कागदपत्र माझ्याकडं लगेच शिकून टाक तुम्ही या घराला. को दर्शक कोण बोललं तुम्हाला तर तुम्ही आमच्या बोकांडी बसायचा विचार करू राहिले. पाहुणे हो आजच वापिस जाऊ राहिले का मुक्कामी थांबू राहिले? मुक्कामी थांबू राहिलो ना. फिरीचा पाहून सारखा शाळा सोडायचा. बाळा शाळेत कितीत जातो तू? 4थीत जातो दादा. 1-2 म्हणून दाखव बर का दादा पादा. अहो मोठं झाल्यावर डॉक्टर बनणार केलं. ढोर डॉक्टर का? माणसं सुधराचा डॉक्टर. अहो रिकामा लोकांचा जीव धोक्यात नका घालू. दादा तू ना पिसाळे कुत्र्यावानी दिसतो. बाळा तू इथं ना 4 चौकात बसले म्हणून वाचला. मी तर धर्म साधारण असं तुला. को पाहुणे हो तुमच्या साडूचं पोरग लव्ह मॅरेज करायचं म्हणून राहिलं. करू द्या ना मग चांगली गोष्ट आहे. काय चांगली गोष्ट आहे? अरे आम्ही बी तुमच्या वयाचे होतो पण आम्ही असे लव्ह मॅरेज फ्यू मॅरेज नाही केले. अहो तुमच्याकडून पोरगी अरे पोरी पागल होत्या माया मांग. एका पोरीनं माझ्या संग लग्न करासाठी हाताची नस कापली होती. तरी बी मी लव्ह मॅरेज नाही केली. काऊन? अरे लव्ह मॅरेज केल्यावर हुंडा नाही भेटत, भांडे नाही भेटत. म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच लय लालची वाटतं. आजकालचे पोरं ना वाया गेले. बाप्पा तुम्ही काय दिवे लावलं? अरे लग्न व्हायच्या आधी मी माझ्या पायावर उभा होतो. मग मी का तुमच्या पायावर उभा आहे का आता? संध्याकाळी जेवायला काय करू? तुम्हाला जे आवडेल ते करा. बर बेसन करते मग. आमच्या घरी आले की चांगलं चुंगलं पाहिजे तुम्हाला खायला. आणि तुमच्या घरी आलं तर बेसन का? बापा तुमच्या घरी तर ताज हॉटेल मधूनच जेवण येतं. मागच्या बारची ना आलतो आम्ही तुमच्या घरी तर शिळ्या पोळ्याचे कुटके खाऊ घातले होते. आमच्या इकडे कुटके आला शिरा म्हणते. मग आमच्या इकडे बेसनला पंचपक्वान्न म्हणते. सगळ्या पाहुणे रावळ्या बशी तुमच्या नावाचा धिंगाणा करते आता. थांबा अहो तू घरी तर जाय फक्त. लगेच फोन लावते मी बी पाहुणे रावळ्याला आणि तो नावाच्या बुराया सुरू करते. पाहुणे हो एक बोलू का तुम्हाला? राग नका येऊ देऊ. हा बोंबल ना. डबल बी आमच्या घरी नका येऊ तुम्ही.